बघा, एक न्यूमरिकल आहे. ओके, एस्टिमेट 1 MVA ट्रान्सफॉर्मर फीडर टू बी डिझाइन 11 kV 3 कोअर ऑफ लेंथ 1 किलोमीटर. अशा पद्धतीचं काय आहे, फीडर आहे. फीडर म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन आहे इथं, सॉरी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. ओके, 11 kVचा सप्लाय फीड होतो आहे. किती? 1 किलोमीटरचं अंतर आहे. अशा पद्धतीने आहे असं आपण गृहीत धरू. चला, तर काय करायचं आहे, डिझाईन, एस्टिमेशन आणि कॉस्टिंग करायचे. तर सगळ्यात पहिले डिझाईन करायचं म्हणजे काय, कंडक्टरची साईज काढावं लागेल. मग कंडक्टरची साईज कसं काढणार, IL = KVA डिवायडेड बाय √3 इंटू व्होल्टेज रेटिंग. तर KVA किती, 1 MVA म्हणजे 1000 KVA डिवायडेड बाय √3 इंटू किती KVA, किती KV दिलं आहे, 11 KV. तर मग हे जर केलं तर हे 52.5 अँपिअर आलं. तर याला दीडपट कन्सिडर करा, दीडपट दुप्पट. तर आपण काय करू, 7 कोअरचं, 7 कोअर म्हणजे मधात 1 आणि बाजूनी 6 अशा कोअरचं स्ट्रँडेड कंडक्टर ॲल्युमिनियमचं घ्यायचं, की ज्याची कॅपॅसिटी 85 अँपिअरची असते. किती? 85 अँपिअरची. अशा पद्धतीचं कंडक्टर केबल घ्या, ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर, आणि ते तुम्हाला वापरायचं. तर आता एस्टिमेशन ऑफ ओव्हरहेड मटेरियल, ओव्हरहेड लाईन आहे 11 KVची. तर लिस्ट ऑफ मटेरियल दिलं आहे, त्याच्यानंतर त्याचे स्पेसिफिकेशन, त्याची क्वांटिटी, त्याचे रेट आणि कॉस्ट, हे ॲप्रॉक्सिमेशन. तर आपण काय करू, सगळ्यात पहिले पोल, 9 मीटरचे पोल लागतील. तर बघा, काही ठिकाणी आपण 11 मीटरचे सुद्धा घेतो. ओके, 11 मीटरचे, डिपेंड करतं आहे कॅपॅसिटीवर. ओके, आणि सॉईल बेअरिंग कॅपॅसिटीवर आणि लांबीवर सुद्धा डिपेंड करतं. 1 किलोमीटर म्हणल्यावर 9चं घ्या, 2 किलोमीटर 3 किलोमीटर असेल तर किती घ्यायचं आहे, 11 मीटरचे घ्यायचे. ओके, आणि 9ला बी खाली ओटा करावा लागतो का, सिमेंटचा ओटा बघितला असेल स्ट्रक्चर, त्या पद्धतीने. तर हे 11 पोल घ्या, 2000 रुपयाला एक पोल गृहीत धरा. आता रेट वाढले त्याचे, 5000पर्यंत जाते रेट. तर आपण 2000 गृहीत धरले, खूप कमीत कमी. ते केवढ्याला भेटले, 22,000चे पोल झाले. त्याच्यानंतर पिन टाईप इन्सुलेटर आहे. पिन टाईप इन्सुलेटर 33 इन्सुलेटर लागतील 11ला, प्रत्येक पोलला 3-3. 200 रुपयाला एक इन्सुलेटर धरलं तर 6500चे इन्सुलेटर झाले. त्याच्यानंतर गार्ड वायर, बर्ड वायर, बर्ड गार्ड वायर, ते पाखरं बसल्याच्या नंतर काय होतं आहे, स्पार्क होण्याची शक्यता असते एकामेकाला टच झाल्याच्या नंतर. तर तिथं प्रोटेक्शन देतो आपण कुठं, इन्सुलेटरच्या वर. ते सटकतं पण बऱ्याच वेळेस याच्यामुळं. तर ते तिथं प्रोटेक्शन देण्याचं प्रोटेक्शन फ्रॉम बर्ड. पाखरं बसल्याच्या नंतर ते वायर सटकू शकतं पिन टाईप इन्सुलेटरला. तर त्याला आपण काय करतो, एका वायरने बांधत असतो, ते बर्ड गार्ड वायर. तर समजा 40 मीटरचं ते वायर बांधी तार आपण गृहीत धरू, स्पेशल वेगळ्या पद्धतीची असते, त्यांना आपण ती बांधत असतो, इन्सुलेटरिंग असते ती. ते 200 रुपयाची ती तार गृहीत धरू. त्याच्यानंतर लाईन कंडक्टर. आता लाईन कंडक्टरचं स्पेसिफिकेशन काय आहे, 85 अँपिअरचा करंटवालं हे. तर हे समजा 6000 मीटरचं वायर आपण गृहीत धरलं, तर इथं आपण 2 किलोमीटर 1 किलोमीटर गृहीत धरू. तर 1 किलोमीटर म्हणल्यावर 3 लागतील ना. तर 3 किलोमीटर, 3 वायर आहेत ना, तर 3 किलोमीटर लेंथ आणि 10 रुपये किलोमीटर धरू. तर हे आपल्याला किती लागेल, 30,000चं वायर लागेल. ओके. त्याच्यानंतर अर्थ वायर, अर्थ प्रोटेक्शनसाठी किती लागेल, 30 मीटरचं लागेल. कारण आपण कंटिन्यू अर्थ वायर नेतो का इथं, नाही. प्रोटेक्शनसाठी जिथं लाईटनिंग अरेस्टर आहे किंवा जिथं अर्थिंग प्रोव्हाइड केली अशाच ठिकाणी असतील, लिमिटेड असेल, 40 मीटरचं अर्थ वायर लागेल असं गृहीत धरू आपण, जास्त नाही. त्याच्यानंतर स्टे असेंब्ली. आता हे अर्थ वायर अजून कुठं लागेल रे, सबस्टेशनला लागेल. 1 MVAचा ट्रान्सफॉर्मर आहे ना, तर सबस्टेशनला लागेल. त्याच्यानंतर स्टे असेंब्ली कुठं लागेल, 2 सेट, आपण 4 सेट गृहीत धरू समजा, ठीक आहे 2च राहू द्या, 2 सेट, 1500 रुपयाला एक सेट स्टे असेंब्लीचा, इकडून एक इकडून एक, सगळं व्यवस्थितच आहे, त्याच्यामुळे गरजच नाही. फक्त आपल्याला 2 सेट लागले तर 3,000 रुपयाचे सेट लागले असे गृहीत धरा. त्याच्यानंतर GI क्लॅम्प. आता हे स्टे असेंब्लीला वरून अशा पद्धतीचं वायर असतं, पहा असा पोल असतो आणि त्याच्यानंतर असं वायर असतं, इथंच वरची एक असेंब्ली राहते, खाली एक असेंब्ली राहते, इथं एक इन्सुलेटर लावतो. तर हे स्टे असेंब्ली सेट GI
क्लॅम्बिंग म्हणू आपण, हे 2 सेट लागतील 1000 रुपयाचे. त्याच्यानंतर अँटी क्लॅम्बिंग अरेंजमेंट. जर वायर तुटलं तर ते रोडवर पडून खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळं रोड क्रॉसिंगला 40 मीटरचं ते लावून टाका एखाद्या ठिकाणी, हाय असं ग्रेत धरून. त्याच्यानंतर अजून आर्थिंग. आता हे अर्थ वायर वेगळं आणि आर्थिंग वेगळं आहे. तर आर्थिंग आपण टावर फुटिंगला म्हणजे पोलच्या खाली कन्स्ट्रक्शनला तिथं आर्थिंग करतो. तर त्याचे 11 सेटला लागतील आपले 200 रुपये पर सेट घेऊ आपण, 2200 रुपये त्याला लागतील. त्याच्यानंतर लाईटनिंग अरेस्टर सगळ्याच सेटला नाही लागत, आपण 5-6 एक सेंडिंगला आणि एक रिसिविंगला लावून टाकू आपण 3-3चे. ते किती लागतील? 6 लागतील, 3-1000 रुपयाची ते लागतील. त्याच्यानंतर क्रॉस आर्म लागतील, प्रत्येक कंडक्टरवर क्रॉस आर्म लागतील, प्रत्येक पोलवर अशा पद्धतीने. ओके, हा तुमचा पोल आहे तर त्याला अशा पद्धतीने हा हे तुमचं हे जे स्ट्रक्चर आहे तर हे काय क्रॉस आर्म आहे. तर हे लागतील 11 सेट, 300 रुपयाला एक धरलं, 3500 रुपयाचं अप्रॉक्सिमेटली कॉस्टिंग येईल. त्याच्यानंतर पोल इरेक्शन. आता इरेक्शन करणं काय सोपं नाही आहे. 1000 रुपयाला ते खड्डाच असतो खांदायला. हां, ते ट्रॅक्टर मशीन येते आणि ते काय करते, खड्डे खोदते, पाहिलं असेल ना तुम्ही. तर ते खड्डा खोदणं, त्याच्यामध्ये ते मटेरियल भरणं, त्याच्यानंतर ते पोल रवणं, हे सगळे कॉस्ट 50,000 रुपये लागणार. तर 11,000 रुपये तर नुसते खड्डे खोदायचे, त्याच्यानंतर त्याच्यात मटेरियल वगैरे टाकायचे. तर ही पोल इरेक्शनचे कॉस्ट 50,000. त्याच्यानंतर लेबर चार्जेस, ते मटेरियल आणा उचला, त्याच्यानंतर ते बसवा, ते केबलवर वडा, वर केबलवर पोलवर चढून ते लेबर हे ओढतं, कंडक्टर ओढल्या जातात आणि त्याला व्यवस्थित ते सपोर्ट स्ट्रक्चर बनवू लागतं, त्याला 50,000 रुपये. आणि अदर चार्जेस 50,000 रुपये. ट्रान्सपोर्टेशन चार्ज, इन्सुलेटर काही राहिलं चहा पाणी, बिड्या काड्या, तंबाखू चट सगळं 50,000 धरले. परमिशनला टेबला खालून वरून वगैरे जे काय असेल ते सगळे 50,000 धरले. तर असे मिळून 2,21,700 रुपये खर्च. आता आम्ही हे कामं केलेले त्याच्यामुळे ॲप्रॉक्सिमेटली 2-1 लाखाचं बिल आम्ही टाकतो, 1 किलोमीटरच्या आसपास 2-1 लाखाचं बिल टाकतो. आमचे बरेच विद्यार्थी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. तर 2-1 लाखाचं बिल टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये मग बऱ्याच हे राहतं, काय काय असतं तर तुम्हाला सांगायची गरज नाही काही. तर अशा पद्धतीने 1 किलोमीटरचं जर अंतर असेल तर 2-1 लाखाचं बिल तिथं लागतं प्रत्यक्षात. ओके, आणि 1-2 पोल जर असायचे तर 15. बऱ्याच वेळेस आम्ही काय कॉन्ट्रॅक्टर लोक काय करतात की पोल वाईज कॉस्ट घेतात. किती 10 पोल ओढायचे का, तर मग मटेरियल तो आहे मटेरियल तुम्ही आणून द्यायचं आम्हाला, आम्ही फक्त इरेक्ट करून देणार, ओढून देणार आणि त्या याचे 1 लाख रुपये घेऊ आम्ही 10 पोलचे, 10,000 रुपये पर पोल. फक्त काय करणार आम्ही, खड्डे खांदणार आणि पोल बसून देणार, मटेरियल वगैरे तू आणायचं, सगळं तुम्ही करायचं अशा पद्धतीने. आणि मटेरियल वगैरे सगळं जर असेल तर मग 2.5 लाख रुपये, 10 पोलचे 2.5 लाख रुपये, कारण ते पोलच महाग आहेत. त्याच्यानंतर ते अशा पद्धतीने आम्ही करतो. आता हे 11 पोलचे 2.25 लाख रुपये राहिले, पण आजच्या भावामध्ये 2.5 लाखाचा रेट चालू आहे 10 पोलसाठी. ओके, अशा पद्धतीने ते बी हे असेल तर. ट्रान्सपोर्टेशन जर लई लांब असेल तर अजून कॉस्ट वाढते. जवळपास पोलच भेटत नाही 10-20 किलोमीटरवर, 50 किलोमीटरवरून आणायची आणि ते 11 पोल आणायची, तर ती काय सोपी गोष्ट नाही. 1,000 रुपये लगेच वाढून जातात तिथं. ओके, त्याच्यानंतर ते लिफ्टिंग, लोडिंग, अनलोडिंग त्याची बी कॉस्ट हे असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करून अशा पद्धतीने एस्टिमेशन करतो. समजलं? कोणाकोणाला समजलं? तर हे आहे. अशाच पद्धतीचं एखादा अजून एक न्यूमेरिकल आहे, ते तुम्ही होमवर्कला करा. सो राईट डाऊन दिस.